जय श्री महाकाल, हर हर महादेव. म्हणतात ना, जोपर्यंत महाकाल बाबांचा बुलावा येत नाही तोपर्यंत आपण कितीही प्लॅनिंग केलं तरी काही केलं जाऊ शकत नाही. तसंच 1 वर्षापासून वाट पाहत होतो, पण शेवटी मला बुलावा आलाच आणि मी डायरेक्ट चाललो कोल्हापूर ते उज्जैन. जय श्री महाकाल. सकाळी लवकर पुणे स्टेशनवरती पोचलो. दुपारी 3 वाजता ट्रेन असल्यामुळे मी पुणे स्टेशनपासून जवळच इस्कॉन टेम्पल इथे जाऊन दर्शन घेतले. तिथून प्रसाद घेऊन मी पुन्हा पुणे स्टेशनवरती 3 वाजता आलो. 3 वाजता थोडी वेळ वाट पाहिली. त्याच्यानंतर लगेचच 10च मिनटात दौंड जंक्शनवरून सुटलेली इंदोर जंक्शनला जाणारी उज्जैन ट्रेन पुणे स्टेशन येथे आली. ट्रेन जवळ आल्यानंतर आनंद इतका होत होता की जवळजवळ एक वर्ष वाट बघत होतो, आज जाईल उद्या जाईल. पण शेवटी हा योग घडून आलाच. बाबांनी शेवटी बोलवून घेतलेच. मध्ये बसल्यानंतर 2च तासात भूक लागली. मग मम्मीने दिलेली दिवाळी लगेचच बाहेर काढली आणि दिवाळी खायला चालू केली. आणि जवळजवळ 16 तासाच्या प्रवासानंतर बाबा महाकाल यांच्या उज्जैन शहरामध्ये आगमन झाले. त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनवरती उतरल्यानंतर मी रेल्वे स्टेशनपासून जवळच बाबा महाकाल यांच्या मंदिरामध्ये जायला 20 रुपये सीटर दे हे रिक्षावाले सोडतात. पण मी सुरुवातीला रूम बुक केलेली. रूम बुक करा, रूम बुक तुम्हाला 850, 900, 1000, 1200पर्यंत AC नॉन AC मिळून जाईल. तसेच रूम जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही डोअरमेट्री बुक करू शकता. डोअरमेट्री म्हणजे एक बेड असतो, साधारण 300, 350, 400पर्यंत एक बेड मिळतो. सकाळचे एक टाइम गरम पाणी, 24 तासासाठी हा बेड आपल्याला अवेलेबल होतो. ते राहिलेलं ते हे महाकाल लोकमार्ग हरिफाटक ब्रिजच्या खालीच बरोबर यांचं फाईन गेस्ट हाऊस म्हणून हॉटेल आहे. येथे तुम्ही राहू शकता. सकाळी 7:30-8 वाजता फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून मी बाहेर पडलो. महाकाल बाबांचं दर्शन न घेता मी असा निर्णय घेतला की पहिल्यांदा सेनापती म्हणजे कालभैरव बाबांनी सांगितलेलं की उज्जैन शहराची रक्षण करायचं हे कालभैरव यांच्याकडे दिलेलं बाबांनी, महादेवांनी. त्याच्यामुळे सुरुवातीलाच मी जाता हिरमन गणेश यांचं छोटंसं मंदिर लागतं. सुरुवातीलाच गणपतीच्या मंदिरापासून सुरुवात केली. त्यानंतर पुढे जाता गडकालिका मातेचे मंदिर लागते. देवीच्या अनेक रूपांपैकी कालिका मातेचे रूप हे अत्यंत प्रभावी आहे असे म्हटले जाते. या प्राचीन मंदिराचा इतिहासामध्ये कुणालाच माहीत नाही, परंतु मंदिराची स्थापना महाभारत काळात झालेली आहे असे म्हटले जाते. मूर्ती सत्ययुगातील असल्याचे मानले जाते. या मंदिराचा जीर्णोद्धार सम्राट हर्षवर्धन यांनी केला. देवीची मूर्ती अत्यंत प्रभावी दिसते. अत्यंत देखणी, सुंदर अशी अखंड पाषाणात कोरलेली मूर्ती आहे. त्याच्यानंतर आम्ही पुढे कालभैरव मंदिरासाठी चाललो. सुरुवातीलाच आल्या सर्वजण महाकाल मंदिराची दर्शन घेण्यासाठी जातात, पण आम्ही तसे न करता सुरुवातीला सेनापती म्हणजे उज्जैन शहराचे सेनापती हे कालभैरव आहेत. कालभैरवापासून त्यांची आज्ञा घ्यावी व पुढे आम्ही जावे असं आम्हाला वाटले. आणि तसेच सुरुवातीला महाकाल मंदिराची दर्शन घ्यायचं म्हटलं तर सुरुवातीला सर्वच लोक तिथे जातात. पूर्ण गर्दी झालेली असते आणि त्याच्यानंतर तीच लोक सर्व कालभैरवला जातात. त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीला कालभैरवला गेलो. 4-5 तासात रांगेत न उभारता आम्हाला एक अर्ध्या तासात कालभैरवचं पण दर्शन एकदम मस्तपैकी झालं. त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीला कालभैरवला गेलो. नाही तर आता आपण चाललोय कालभैरव. कालभैरव म्हणजे
उज्जैन नगरीचे सेनापती. इथं असं म्हटलं जातं की आपल्या मनात काही इच्छा असतील तर आपण ते म्हणजे दारू आपण देवाला अर्पण करायची. पण याच्या मागचा उद्देश असा आहे की ज्यांना व्यसन आहे दारू प्यायचे त्यांनी ते आपण अर्पण केलं देवाला, तिथून पुढे मी दारू पिणार नाही असा त्याचा अर्थ आहे. पण इथं त्याचा वेगळाच अर्थ काढला जातो, म्हणजे जो कोणी येईल तो. हे अशा आजूबाजूला दारूची दुकानं वगैरे सगळे आहेत. जी वाईट गोष्ट मी देवा तुझ्यापाशी ठेवतो, तू ती स्वीकार कर आणि इथून पुढं मला वाईट गोष्टीपासून लांब कर, याचा अर्थ असा आहे. पण खूप भाविक असे येतात की त्याचा वेगळाच अर्थ काढतात. देव दारू पितो, देव हे करतो, असं काही नाही आहे. सकाळी जवळपास 10-10:30च्या दरम्यान आम्ही कालभैरव मंदिरात आलो. तरी पण एवढी गर्दी होती. जर पहिल्यांदा सुरुवातीला महाकाल बाबांचं दर्शन घेतलं असतं तर तिथे तर सुरुवातीला गर्दीच असते. तिथे 1-2-3 तास गेले असते आणि त्याच्यानंतर इथं कमीत कमी 2-3 तास परत एक्स्ट्रा गेले असते. त्याच्यामुळे रांगेत न उभारता सुरुवातीला आम्ही कालभैरव यांचे दर्शन घेण्यास ठरवले. त्याच्यामुळे आमचे दर्शन पण एक अर्ध्या तासात होऊन गेले. असे म्हटले जाते तांत्रिक क्रियेसाठी प्रसिद्ध असे मंदिर व भगवान शंकराचे सर्वात भयंकर रूप म्हणजे कालभैरव. आता आपण जे फिरतोय ते उज्जैन शहराच्या बाहेरील स्थळ आहे. यामधील कालभैरव मंदिर, मंगलनाथ मंदिर, संदीपनी आश्रम, सिद्धवट मंदिर, गडकालिका मंदिर, भूतहरी गुफा अशी ही सर्व उज्जैन शहराबाहेरची स्थळे आहेत. यासाठी रिक्षावाला टोटल 500 रुपयेमध्ये सर्व मंदिरे फिरून आणतो. क्या है शराब क्यों चढ़ा दे? शराब चढ़ा दे ना काल भैरव को. लेकिन क्या इसका क्या मतलब है? इसका मतलब ये ब्रह्मा विष्णु को श्राप चढ़ता है. हाँ, इनको ब्रह्मा विष्णु जी ने भंग दिया था. हाँ, क्या गांजा पेश किया था, ये देखो पीना पड़ेगा. हाँ, उन वाला कि मैं पीऊँ तो अनादान तो नहीं कर सकता हूँ. हाँ, मैं राजा पीते हैं तो उनका अनादान तो नहीं कर सकता हूँ. हाँ, तो फिर बाबा महाकाल ने इनको फिर आदेश में दारू या मदिरा पहुँचा. बोले मदिरा ग्रहण करो. तो वह शिव राजा के बाबा महाकाल के आदेश में उन्होंने मदिरा ग्रहण कर लिया. तो से ब्रह्मा विष्णु जी ने क्रोध में आके इनको तो देखने लगा हाँ जीवन तो शराब ही पीता रहेगा. हाँ, शराब तो शराब पीते शराब पीते. हाँ. लेकिन अब लोग क्यों चढ़ा दे उसको? लोग चढ़ाते ना अभी क्यों? लेकिन चढ़ाने का उद्देश्य क्या है उसका? यही तो उद्देश्य चढ़ाने का. दारू पीते तो चढ़ाते. जैसे बाबा महाकाल को लड्डू का प्रसादी चढ़ता है, हाँ, वैसे इनको दारू का प्रसादी चढ़ता है. ओके ओके. अब कहाँ भी जाएंगे हम? मंगलधाम चले. मंगलधाम में क्या आहे हो? यानंतर क्षिप्रा नदीकाठी मंगलनाथ जेथे मंगलग्रहाची निर्मिती झाली. येथे पितृदोष, मंगलदोष, महादेवाचा अभिषेक आपकी शादी हो गई है ते भैया? घातला जातो. हा, हो गई है. उसको ऊपर चढ़ता है. हाँ, यहाँ पे खाली आदमी आते यहाँ पे चढ़ाना जरूरी है काम है ना. आप पे चढ़ाना और एक आपके बाद आपकी वाइफ के लिए भी ले जाना उनको भी चढ़ाना. सुदामा और श्री कृष्ण की मित्रता यहाँ पे हुआ क्या? कितने दिन की शिक्षा ली थी आपने? हाँ? कितने दिन की शिक्षा ली थी कुछ मालूम है? 64 दिन रुक के 64 चला और 64 जिला का लाभ आत्ता आपण आलो आहोत हे ठिकाण आहे
महर्षी संदीपनी आश्रम म्हणजेच जगद्गुरू भगवान श्रीकृष्णांचे गुरु यांचा हा आश्रम. येथे श्रीकृष्ण व त्यांचा भाऊ बलराम यांनी शिक्षण घेतले. म्हणजेच लहानपणाची श्रीकृष्ण यांची ही शाळा. तेच श्रीकृष्ण व सुदामा यांची भेट झाली व त्यांची मैत्री झाली. जवळजवळ 64 कला व 16 विद्यांचे ज्ञान 64 दिवसात मिळवले असे मानले जाते. यामध्ये शस्त्र, शास्त्र, धर्म याचबरोबर सुतारकाम, अत्तर बनवणे या आश्रमात श्रीकृष्ण जे जे शिकले ते चित्ररूपात मांडले आहे. या आश्रमात भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांच्या सुबक अशा मूर्ती आहेत. आपले गुरु संदीपनी ऋषी रोज स्नानासाठी उज्जैनहून गोमती नदीवर जात असत. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांनी शिकवलेल्या योगशक्तीच्या सहाय्याने बाण मारून कुंड निर्माण केले आणि त्यात गोमती नदी आणली अशी कथा आहे. हे पवित्र कुंड आजही आश्रमात आहे. याच आश्रमात श्रीकृष्णांनी 4 दिवसात 4 वेद, 6 दिवसात 6 शास्त्र, 16 दिवसात 16 विद्या, 18 दिवसात 18 पुराणे, 20 दिवसात गीतेचे ज्ञान आणि गुरुसेवा व गुरुदक्षिणा हे सर्व मिळून 64 दिवसात पूर्ण केले होते. देशभरातून अनेक भाविक आपल्या लहान मुलाची शिक्षणाची सुरुवात चांगल्या ठिकाणी व्हावी या उद्देशाने या आश्रमात आपल्या मुलांना शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी घेऊन येतात. दुपारी 1 पर्यंत जवळपास सर्वच ठिकाणी आमची पाहून झाली होती. म्हणून आम्ही आता रूमवरती चाललो होतो. रूमवरून फ्रेश होऊन पुन्हा आम्ही मंदिराकडे महाकाल बाबांच्या चाललो. एक 10-15 मिनिटात फ्रेश होऊन लगेचच आम्ही बाबा महाकाल यांचे दर्शन घेण्यासाठी चाललो होतो. सकाळी नाश्ता करून बाहेर पडलेलो, त्याच्यामुळे जेवणाचा काही विषयच नव्हता. इकडे नाश्त्यासाठी पोहे, कचोरी, जिलेबी, गुलाबजामुन असे पदार्थ खायला मिळतात.
जय श्री महाकाल. आतमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या खूप अशा शिवांच्या मूर्ती तसेच अनेक काही प्रकारच्या मूर्ती पाहाव्यास मिळतात. त्यापैकीच एक सुंदर अशी शिवांची मूर्ती. महाकाल लोक म्हणजेच मंदिराच्या भोवती जो परिसर आहे यालाच महाकाल लोक असे म्हटले जातात. जवळजवळ दगडाचे 108 स्तंभ म्हणजे पिलर्स आहेत, ज्यामध्ये लाईट लावलेली आहे. मंदिरातील चारही बाजूने शिव महापुराण कथेतील काही कथा चित्ररूपात दाखवण्यात आलेल्या आहेत. आता आपण मेन मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. महाकालला उज्जैनचा राजा असे म्हटले जाते. 12 ज्योतिर्लिंगापैकी महत्त्वाचे 4 ज्योतिर्लिंग जागृत स्वरूपात ज्वलंत असे शिवलिंग मानले जाते. बारा ज्योतिर्लिंगापैकी एकमेव असे ज्योतिर्लिंग आहे की जे दक्षिणाभिमुख म्हणजेच भगवान यमराज दक्षिण दिशेला आहेत, ज्याला कालचा स्वामी देखील म्हणतात. म्हणूनच या मंदिराला महाकाल असे म्हणतात, म्हणजेच कालोकी काल महाकाल. या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे भस्मारती. 12 ज्योतिर्लिंगापैकी एकमेव ज्योतिर्लिंग की ज्या ज्योतिर्लिंगाची भस्मारती केली जाते. महाकाल महादेवाचे रौद्र रूप पाहायचे असेल तर भस्मारती नक्कीच केली पाहिजे. भस्मारतीचा प्रसंग म्हणजेच अंगावरती शहारा येणारा प्रसंग असतो. समोर फक्त स्वतः भगवान व आपण स्वतः आहोत, म्हणजे आपण दोघेच आहोत असा भास होतो. पण भस्मारती पाहायची असेल तर ऑनलाईन बुकिंग करणे महत्त्वाचे आहे. ऑनलाईन बुकिंग जर झाले नसेल तर आल्यानंतर गेटवरती काउंटरवरती जाऊन ऑनलाईन बुकिंगसाठी आपण करू शकता, पण त्या दिवशीची ऑनलाईन तुम्हाला नाही भेटू शकत. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हजारो वर्षे जुने आहे. या मंदिराचा विस्तार राजा विक्रमादित्य यांच्या कारकिर्दीत केला असे म्हणतात. महाकाल मंदिराच्या गर्भगृहात माता पार्वती, गणेश आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती विराजमान आहेत. हे मंदिर 3 भागात विभागलेले आहे. खालच्या भागात महाकालेश्वर, मधल्या भागात ओंकारेश्वर व वरच्या भागात नागचंद्रेश्वर असे 3 भागात विभागलेले आहे. नागचंद्रेश्वर फक्त नागपंचमी दिवशीच पाहायला मिळते. जवळपास दुपारचे 3:30 वाजलेले, त्यामुळे भूकही लागली होती. म्हणून मंदिराच्या शेजारीच अन्नक्षेत्र काउंटर आहे, तेथून कुपन घ्यायचे व आपण जिकडे जेवण आहे म्हणजे अन्नक्षेत्र आहे तिकडे जायचे. जाताना आपणाला महाकाल लोक लागतो. महाकाल लोक म्हणजेच जवळजवळ खूप साऱ्या मूर्त्या की ज्यामध्ये शिवरूपी मूर्ती असतील, अनेक प्रकारच्या काही मूर्ती असतील, त्यांचा समावेश आहे. पुढे चालत गेल्यानंतर नंदी दरवाजा समोर बाहेर पडल्यानंतर अन्नक्षेत्र लागते. जेवणही चांगले असते. 4:15 वाजून गेले होते. मला आजच्या दिवसाची शृंगार आरती करायची होती. शृंगार आरती सायंकाळी 6 वाजता चालू होती, म्हणून 1 तास विश्रांती घेऊन पुन्हा मी मंदिराकडे जायला निघालो. गेटवरून आत जाता जाता आपल्याला छोटी छोटी लहान लहान मुले कपाळावरती चंदन लावण्याचा आग्रह करतात. त्यांच्या आग्रहाला नाही म्हणण्याचं धाडसच होत नाही, कारण त्यांचा चेहराच असा साधा बोळा असतो. संध्याकाळी 5:30-6 नंतर मंदिरावरती व महाकाल लोकवरती विद्युत रोषणाई केली जाते. म्हणतात ना, नशीब असलं की आरती पण करायचं भाग्य मिळतं, तसंच शृंगार आरती करण्याचं भाग्य मला नक्कीच मिळतं. देवाला इतका छान सुंदर शृंगार केला होता की देवाकडे फक्त पाहतच बसावं असं वाटत होतं. दिवसभरात जवळजवळ सकाळपासून संध्याकाळपर्यंत 6 आरत्या होतात आणि त्यातील मला 4 आरत्या पाहायचं भाग्य मिळालं.
केलेली विद्युत रोषणाई पाहून मन भारावून जातं. तेथून बाहेर पडून महाकाल लोक पाहण्याचा आनंद घेतला. महाकाल लोक पाहायचं असेल तर संध्याकाळी 6:30-7 नंतरच खूप छान प्रसन्न वातावरण असतं. एकावन्न शक्तिपीठापैकी असलेले हे एक हरसिद्धी माता मंदिर, तिकडेच आपण चाललो आहोत. महाकाल मंदिरापासून 600 मीटर अंतरावरती हरसिद्धी मातेचे मंदिर आहे. भव्य अशा 2 दीपमाला आहेत. येथे संध्याकाळची आरती पाहण्यासारखी असते. सतीदेवीच्या शरीराची भाग ज्या ज्या ठिकाणी पडली त्या ठिकाणी शक्तिपीठे तयार झालीत. तेथीलच हे एक प्रसिद्ध शक्तिपीठ जेथे देवीचा कोपर पडला आणि तेथे हरसिद्धी मातेचे मंदिर झाले. तिथूनच जवळ आपण आता रामघाट राम मंदिराकडे चाललो आहोत. रामघाटाचे हिंदूंसाठी मोठे धार्मिक महत्त्व आहे. कारण हे 4 ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे जिथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. कुंभ उत्सवाच्या संदर्भात हे सर्वात प्राचीन घाट आहे. असा विश्वास आहे की येथे स्नान केल्याने तुमची सर्व पापे धुवून जातात असे म्हटले जाते. या क्षिप्रा नदीकाठी रामघाटावरती सायंकाळची आरती पाहण्याचे भाग्यच मोठे असते. माझ्याकडे आणखीन एक दिवस होता म्हणून मी परत पुन्हा सकाळी दुसऱ्या दिवशी महादेवांचे दर्शन घेण्यासाठी चाललो व तेथील सकाळची भोग आरती देखील पाहावयास मिळाली. अशा प्रकारे उज्जैन महाकालेश्वरांचे दर्शन झाले व मी पुन्हा घराकडे मार्गस्थ झालो.